एका गावात रमेश आणि सुरेश नावाचे दोन सख्खे भाऊ राहत होते. लहानपणापासूनच दोघांमध्ये अतोनात प्रेम होतं. दोघेही एकमेकांसाठी जीव द्यायला तयार असायचे. पण वडील आनंदराव यांच्या निधनानंतर गावामधील शेतजमीन आणि घराच्या वाटणीवरून दोघांमध्ये मात्र मोठा गैरसमज निर्माण झाला. गावातील काही स्वार्थी आणि दृष्ट लोकांनी त्यांच्यामध्ये विष कालवलं. रमेशला असं सांगण्यात आलं की सुरेशने वडिलांच्या आजारपणाचा फायदा घेऊन मुख्य रस्त्याला लागून असलेली अत्यंत महागडी आणि सुपीक जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली आणि तुला मात्र गावाबाहेरची पडीक जमीन दिली. दुसऱ्या बाजूला सुरेशला असं सांगण्यात आलं की रमेशने वडिलांचे सोन्या नाण्याचे दागिने आणि बँकेतील रोख रक्कम ही सगळी एकट्यानेच हडप केली आहे. पैशाच्या आणि मालमत्तेच्या या गैरसमजामुळे दोघांच्या मनामध्ये एक संतापाची आणि द्वेषाची अशी भिंत उभी राहिली होती. एकेकाळी एकमेकांशिवाय न जगणारे भाऊ एकमेकांचे आता मात्र कट्टर शत्रू बनले होते. दोघांचे रस्ते वेगळे झाले. एकाच गावामध्ये अवघ्या 100 फुटावर राहूनही तब्बल 10 वर्ष दोघांमध्ये एका शब्दाचंही बोलणं झालं नाही. एकमेकाकडे साधं पाहणंही दोघांनी बंद केलं होतं. पाहता पाहता 10 वर्ष निघून गेली. एका दिवशी गावातील जुने वाडे आणि जुनी घरे पाडण्याचं काम सुरू झालं. आनंदरावांचा जुना वाडाही खूप जीर्ण झाला होता. शेवटी ग्रामपंचायतीच्या सूचनेनुसार तो वाडा पाडण्याचा निर्णय झाला. घर पाडण्याआधी घरातील जुनं सामान बाहेर काढण्यात आलं. दोन्ही भावांना तिथे उपस्थित राहावं लागलं, पण तरीही दोघे एकमेकाशी न बोलता तोंड फिरवून उभे होते. वाड्याच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात वडिलांची एक जुनी लोखंडी पेटी सापडली. ती पेटी अनेक वर्षापासून कुलूप बंद होती. रमेश आणि सुरेश दोघांच्याही उपस्थितीत ते कुलूप तोडण्यात आलं. पेटीत वडिलांचे काही जुने कपडे, काही कागदपत्रे आणि एक जुनं पिवळं पडलेलं पत्र सापडलं. पत्रावरती स्पष्ट अक्षरात लिहिलं होतं, माझी मुले रमेश आणि सुरेश यांच्यासाठी. सरपंचांनी ते पत्र हातामध्ये घेतलं आणि सर्वांसमोर ते पत्र मोठ्याने वाचायला त्यांनी सुरुवात केली. पत्रामध्ये आनंदरावांनी लिहिलं होतं, माझ्या प्रिय मुलांनो रमेश आणि सुरेश, जेव्हा तुम्हा दोघांना हे पत्र मिळेल तेव्हा कदाचित मी या जगामध्ये नसेल. मी आज हे पत्र एका मोठ्या सत्याचा खुलासा करण्यासाठी लिहित आहे. माझ्या आजारपणाच्या काळात मला समजलं होतं की आपल्या कुटुंबावर मोठा असा आर्थिक पेच प्रसंग आला आहे. बँकेचे कर्ज भागवण्यासाठी आपली एक जमीन विकण्याची वेळ आली होती. त्यावेळी माझा धाकटा मुलगा सुरेश माझ्याकडे आला. सुरेशने त्याच्या IT कंपनीतील नोकरीचा सगळा फंड आणि त्याची सर्व साचलेली पुंजी मला आणून दिली, जेणेकरून आपली जमीन विकली जाऊ नये. पण सुरेशची एकच अट होती. तो म्हणाला, बाबा, मी दिलेले पैसे रमेश दादाला कधीही सांगू नका. दादाला वाटेल की मी त्याच्यावर उपकार करत आहे. दादाचा स्वाभिमान खूप मोठा आहे, तो दुखावला जाईल. तुम्ही जमिनीची वाटणी करताना मुख्य रस्त्याची सुपीक जमीन ही दादाला द्या, जेणेकरून तो तिथे नवीन व्यवसाय सुरू करू शकेल. मी लहान आहे, मी कशीही मेहनत करून जगू शकेन. मुलांनो, सुरेशने स्वतःचं आयुष्य पणाला लावून आपल्या घराची जमीन वाचवली आणि ती रमेशच्या नावे केली. आणि दुसरीकडे रमेशने स्वतःच्या लग्नासाठी साठवलेले सर्व पैसे माझ्या उपचारासाठी वापरले, जेणेकरून सुरेशच्या शिक्षणामध्ये कोणताही अडथळा येऊ नये. त्या पत्राच्या शेवटी लिहिलं होतं, माझ्या मुलांनो, मी तुम्हाला संपत्तीपेक्षाही मोठं असं बंधुप्रेम दिलं आहे. जमिनीचा कोणताही तुकडा किंवा पैसा तुमच्या नात्यापेक्षा मोठा नाही. मी गेल्यानंतरही एकमेकांची तुम्ही अगदी ढाल बनून राहा. सरपंचांचा आवाज थांबला. संपूर्ण वाड्यामध्ये आता शांतता पसरली होती. पत्र ऐकताच रमेश आणि सुरेश यांच्या पायाखालची जमीनच सरकली. दोन्ही भावांच्या डोक्यावर जणू वीज कोसळली होती. ज्या भावाला रमेश 10 वर्ष स्वार्थी आणि कपटी समजत होता, त्या धाकट्या भावाने स्वतःचा सर्व पैसा देऊन मोठ्या भावाचा स्वाभिमान वाचवला होता. आणि ज्या मोठ्या भावाला सुरेश दूर लोटत होता, त्या भावाने स्वतःच्या लग्नाचा विचार न करता लहान भावाच्या शिक्षणासाठी आपलं सर्व काही पणाला लावलं होतं. 10 वर्षाचा गैरसमज, राग,
द्वेष आणि अहंकार एका क्षणामध्ये धुळीला मिळाला होता. रमेशने पत्राकडे पाहिलं आणि नंतर सुरेशकडे पाहिलं. सुरेशचे डोळेही अश्रूंनी भरले होते आणि तो थरथर कापत होता. रमेशने पुढे होऊन सुरेशला घट्ट मिठी मारली. 10 वर्षाचा साचलेला आव्हानात्मक बांध फुटला आणि दोघे भाऊ अगदी एकमेकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडू लागले. सुरेश, मला माफ कर रे लहान्या. मी भलत्याच लोकांच्या सांगण्यावरून तुझ्या निस्वार्थ प्रेमावरती शंका घेतली. मी 10 वर्ष तुला दुरावलो, तुझा हक्क मारला, रमेश रडत रडत म्हणाला. सुरेशनेही दादाचे पाय धरले आणि म्हणाला, नाही दादा, चूक माझीही होती. मी तुमच्याशी मोकळेपणाने बोललो नाही. आपण लोकांच्या ऐकण्यावरती विश्वास ठेवला आणि आपल्या बाबांच्या प्रेमाला आपण विसरलो. दोन्ही भावांचे अश्रू त्या जुन्या वाड्याच्या मातीमध्ये मिसळत होते. ज्या जमिनीच्या तुकड्यावरून 10 वर्ष वैर चाललं होतं, ती जमीन आज 2 भावांच्या पवित्र प्रेमासमोर अत्यंत तुच्छ अशी दिसत होती. त्याच दिवशी रमेश आणि सुरेश यांनी ती सर्व जमीन एकत्र केली. 10 वर्षानंतर 2 भाऊ पुन्हा एकाच छताखाली एकाच कुटुंबासारखे एकत्र आले. वडिलांच्या त्या जुन्या पेटीतील पत्राने पैशाच्या गैरसमजाचा अंधार दूर करून रक्ताच्या नात्यातील प्रेमाचा अमर दिवा पुन्हा उजळवला होता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. पुन्हा भेटूया एका अशाच नवीन गोष्टीसोबत. तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या.